तर आज आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत। तर त्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात 9 ते 10 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्यात 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। त्यानंतर ह्याच्यात कढीपत्ता टाकायचा आणि थोडेसे जिरे टाकायचे 1 चमचा भरून। ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं, डायरेक्ट मिक्सरमध्ये दळून घ्यायचं। त्यानंतर इथे आपण दुधी भोपळा घेतला आहे एक, याच्यावरचं मी सर्व साल्ट काढून घेतलं आहे आणि ह्याला आपल्याला आता खिसून घ्यायचं आहे। तुम्ही दुधी भोपळा कमी जास्त तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता। मी इथे पूर्ण एक दुधी भोपळा खिसून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मी दाखवते तुम्हाला की कसा मी थोडासा असा मोठाच दुधी भोपळा जो आहे तो खिसून घेत आहे। तुम्हाला जर बारीक पाहिजे असेल खिसलेलं एकदम साईजने तर तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकतात खिसून। तर इथे बघा मी सर्व दुधी भोपळा जो आहे तो खिसून घेतला आहे। आता आपल्याला यामध्ये पीठ मिक्स करायचं आहे। तर त्यासाठी मी इथे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्ही तुमचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकतात। आता यामध्ये 3 वाटी गव्हाचं पीठ टाकल्यानंतर 1.5 वाटी ज्वारीचं पीठ टाकलं आहे। तर ह्याने जे आहे आपले पराठे एकदम छान लागतात खायला। आणि अर्धा वाटी बेसन पीठ टाकले। त्यानंतर इथे मी 3 ते 4 चमचे तीळ टाकलेत आणि इथे मी 1 ते 2 चमचे धने पावडर टाकले। तुम्हाला टाकायचं असेल तर टाका तुम्ही धने पावडर। इथे आता 1 छोटा चमचा ओवा सुद्धा हातावर चोळून मी टाकणार आहे। आता हे सर्व टाकल्यानंतर ह्याच्यात 1 चमचा जिरा सुद्धा टाकणार आहे आणि कोथिंबीर बारीक कापलेली। आणि आता आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ना, ते सुद्धा ह्याच्यात टाकून घ्यायचंय। ह्याच्यावरती आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 चमचा हळद टाकायची, जेणे आपल्या पराठ्यांना एकदम छान कलर येईल। आणि आता हे सर्व साहित्य जे आहे आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय। तर सर्वात आधी तुम्हाला दुधी भोपळा जो आहे तो पिठामध्ये पहिले मिक्स करून घ्यायचा, कारण की आपण ह्याच्यात मीठ सुद्धा टाकलंय आता आणि दुधी भोपळ्याला पाणी सुटतं। त्यामुळे सर्वात आधी आपल्याला न पाणी घालता पीठ छान मिक्स करून घ्यायचंय। आणि जर कमी पडलं थोडंफार तर तुम्ही एकदम थोडंसं ॲड करून त्याला पीठ मळून घ्या। आणि जर तुम्हाला जे पराठे आहेत ते लगेच बनवायचे नसतील तर पीठ मळून त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्या, नाहीतर ते पीठ जे आहे ते काळं पडतं, कारण की ह्याच्यात आपण दुधी भोपळा सुद्धा टाकलाय किंवा ह्याला पाणी सुद्धा सुटतं। त्यामुळे जर तुम्हाला लगेच बनवायचे नसतील तर तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवा। आता ह्याच्यात मला थोडंफार पाणी कमी वाटत होतं, म्हणून ह्याच्यात मी थोडं पाणी टाकून ह्याचं छान असं पीठ मळून घेतलंय। त्यावरती आता 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आणि ह्याला सुद्धा छान मळून घ्यायचं पिठामध्ये टाकून, ज्याने आपल्या पराठे जे आहेत ते सॉफ्ट बनतात एकदम। तर मला पीठ मळताना यामध्ये अर्धा वाटी पाणी लागलं होतं। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार पाणी टाकून पीठ मळून घ्या। त्यानंतर इथे आपण एक मध्यम आकाराचा उंडा घेतलाय आणि यावरती सर्वात आधी पीठ टाकायचं आणि आपण पोळीसाठी जसं उंडा भरतो सेम तसंच भरायचं आहे। पहिले सर्वात आधी छोटीशी पोळी लाटून घ्यायची आणि त्यावरती आपल्याला तेल टाकायचं आणि ह्याला आणखीन एकदा फोल्ड करून घ्यायचं आणि तेल लावायचं, वापस एकदा फोल्ड करायचं आणि ह्याच्यात दोन्ही बाजू ज्या आहेत त्या अशा दाबून घट्ट करून घ्यायच्या आणि सेम आपण जे पोळीला उंडा भरतो तसंच। आणि यावरती आता पीठ लावायचं आणि आपण पोळी जशी लाटतो तसंच लाटायचं। तर आपल्याला पोळीवरून थोडंसं जाड लाटायचं आहे ह्याला। तर इथे मी जसं दाखवत आहे तसंच पीठ लावायचं आणि सर्व पराठा जो आहे तो आपला गोल गोल लाटून घ्यायचा। तर इथे मी लाटत असताना आधीच तवा जो आहे तो तापायला ठेवला होता, तर तुम्ही सुद्धा तवा जो आहे तो तापायला आधीच ठेवून द्या। इथे बघू शकता थिकनेस मी थोडीशी जाडच ठेवली आहे। त्यानंतर आपल्याला ह्याला तव्यावरती टाकून घ्यायचं आणि जेव्हा ह्याला छोटे छोटे बबल्स यायला लागतील तेव्हा ह्याला आपल्याला दुसऱ्या साईडने पलटून द्यायचं। गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची। आता जोपर्यंत तो पराठा होत आहे तोपर्यंत इथे आपण दुसरा पराठा लाटून घ्यायचा सेम त्याच पद्धतीने। सर्वात आधी पोळी लाटायची छोटीशी आणि मग त्याचा उंडा भरून घ्यायचा आणि छान त्याला गोल करून जे आहे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा पीठ लावून। तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे जे आहेत ते सर्व पराठे लाटून घ्यायचे आहेत। तर इथे मी आता तेल लावत आहे, जो आपल्या तव्यावर पराठा होता सर्व साईड्सला छान असं तेल लावायचं, ज्याने आपले पराठे एकदम सॉफ्ट राहतात। आणि दुसऱ्या साईडने पलटून त्या साईडने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचे। तुम्ही इथे तूप सुद्धा लावू शकतात किंवा बटर सुद्धा लावू शकतात।
तर मी इथे तेल जे आहे ते सर्व साईड्सने लावलेलं आहे. एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आपल्या पराठ्याला. तर इथे बघू शकता याच प्रकारे जे आहे मी दुसरा पराठासुद्धा शेकून घेणार आहे छान. तर इथे आता दुसरा पराठासुद्धा मी तव्यावर टाकला आणि त्यालासुद्धा छान तेल लावून घेते आता सर्व साईड्सने. याने जे आहे आपले पराठे जे आहेत ते भरपूर वेळ जे आहेत सॉफ्ट राहतात छान तेल लावल्यामुळे. आणि कलरसुद्धा बघू शकतात एकदम छान आला आपल्या पराठ्यांना. बऱ्याच वेळी ना मुलांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही, तर त्यावेळी तुम्ही असे चमचमीत पराठे बनवून द्या. खायलासुद्धा एकदम छान लागतात आणि बनवायलासुद्धा एकदम सोपे आहेत. एकदा हे पराठे नक्की बनवून बघा. तर आता इथे मी सर्व पराठे जे आहेत ते अशाच प्रकारे बनवून घेतलेत. हे बघू शकतात एकदम सॉफ्ट झालेत पराठे. आणि हे पराठे जे आहेत ते आपण लाटून केलेत, त्याच्यामुळे ह्याला एकदम कमी वेळ लागतो बनवायला. जर आपण ह्याला थापून केले तर जास्त वेळ लागतो त्या पराठ्यांना बनवायला, किंवा ते धपाटे असतात. त्यामुळे हे पराठे जे आहेत ते एकदा नक्की बनवून बघा. बऱ्याच वेळी मुलांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही, त्यावेळी तुम्ही असे चमचमीत पराठे द्या. मुलं एकदम आवडीने खातील. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.